मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलेलो पार्किंगला. तिथून आम्ही तिकीट वगैरे काढून सर आता पुढे जातो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. चला मग. चहा नाश्ता वगैरे सगळे करताय बघा इथे. पुढे चहा किंवा नाश्ता इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं पार्किंग आहे इथे. स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं चहा नाश्ता वगैरे करताय काही जण अजून बघा. इथं रिक्षा वगैरे ॲटो वगैरे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाण्याची सुविधा आहे. मी बसमध्ये जातो स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे. हे बघा, बसलेले स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातोय आम्ही. चला मग. खाली उतरतो इथं डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आता आलेलं आहे. आणि ही AC बस आहे, पूर्ण डायरेक्ट इलेक्ट्रिक बस आहे डायरेक्ट. आणि आता इथं सर्व फोटो स्टेशन वगैरे चालू आहे, सगळे फोटो वगैरे काढताय. आता बघू कुठे कुठे जायचं. आता निघतोय आणि आता पुढच्या स्पॉटला वगैरे कुठे जायचंय बघतो. आता बसमध्ये बसतो आम्ही. चला गाईज मग. मला फॉरेनर भेटलेले होते इथं. सगळ्या पोरांनी फोटोशूट केले त्यांच्यासोबत. बाकीच्या टाईम होते म्हणून आम्ही काही फोटो वगैरे काढले नाही. बसमध्ये जातोय आमच्या आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीहून आता निघतोय आम्ही डायरेक्ट, म्हणजे नेक्स्ट पॉईंटला जातोय. चला मग तिकडे जाऊया गाईज. इकडे आम्ही नर्मदा नदीत आलोय, आंघोळ वगैरे केली आम्ही इथं बघा. आणि आता आम्ही देवदर्शनीचे एवढे मंदिर आहे तिथं आम्ही दर्शनाला जातो. चला मग गाईज. बोटने जातोय. नीलकंठ धामचं ते मंदिर आहे तिथं जातोय आता सर्वच्या सर्व. हे बघा तिथं बोट वगैरे आहे आणि 40 रुपये एका जणाची वाटतं तिथे. तर आता आम्ही तिथं दर्शन घेतो आणि नंतर मग या साईडला परत यायचं आहे. चला गाईज. बोटमध्ये बसलेले सर्व एका बोटमध्ये 7-8 जण आहे आम्ही. तर आम्ही आता तिकडे मंदिराकडे जातोय. आता आम्ही मंदिरात जातोय दर्शन वगैरे घ्यायला. बोटने आलो आणि परत त्याच बोटने रिटर्न जायचं आहे आम्हाला. इथे सर्व 12 ज्योतिर्लिंग आहे आणि इथं मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तर म्हणून मी मंदिरात वगैरे इथं काही मोबाईलची शूटिंग वगैरे केली नाही. आम्ही सगळे इथं देवदर्शन घेतले आता. आणि आता पुढे वडे काय प्रोग्राम आहे आता बघतो. आता आम्ही खूप थकलेलो आहे उन्हामुळे पण, आणि इथं पाण्याचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे ना, तर पाणी वगैरे भेटत नाही म्हणून थोडासा आवाज पण कमी बसलेला आहे पाणी चेंजेसमुळे. पण एकदम सुंदर वगैरे एकदम मंदिर आहे आणि दर्शन पण खूप मस्त झालेलं आहे. आता आम्ही इकडे देवदर्शन वगैरे सगळे झालेलं आहे. इथं 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर होतं. सगळ्यांचे इकडे एकदम व्यवस्थित एकदम दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि इथं शिवतांडवचा पूर्ण ग्रुप आहे. इकडून आम्ही प्रसाद वगैरे ह्या दुकानातून घेतलेला आहे सगळ्यांनी. आता आम्ही शॉपिंग वगैरे करतोय सगळे.
भंडारच्या ठिकाणी आम्ही प्रसादाला आलो. इथं जेवण वगैरे आम्ही आता जेवण वगैरे घेतो आणि बसतो. मग महाप्रसाद वगैरे घेतलेला आहे आम्ही. आता आम्ही डायरेक्ट बोटीकडे जातो आणि त्या साईडला नदीच्या त्या साईडला जातो आम्ही आता बोटीने. चला मग गाईज. चाललोय त्या साईडला चाललोय मी बघा. आता एवढे जण आम्ही बसलेले बघा. एवढे चालले. इकडून आलोय या साईडला. आता डायरेक्ट या साईडला इकडे बसने जातोय. एक जण एका बोटमध्ये कमीत कमी 6 ते 7 जण लागतात कमीत कमी. जास्त ओव्हरलोडिंग बोटमुळे म्हणजे कसं धोकादायक होऊ शकतं म्हणून जास्त ओव्हरलोडिंग करता येत नाही बोटमध्ये. पण एकदम मजा येते. जवळ पण आहे पण खूप मजा येते. आता इथं आम्ही नीलकंठधाम स्वामीनारायण मंदिरात आलेलो आम्ही. हे बघा. इथं स्वामीनारायण मंदिरात आलेलो आम्ही. हे बघा. आणि इकडे रात्री इतके जबरदस्त लाईट असतात डायरेक्ट. मी एकदा 10वीच्या ट्रिपच्या वेळेस आलेलो होतो पण त्या मंदिर बंद झालेलं होतं. फक्त आम्हाला एंट्री दिलेली होती की काय म्हणजे कसं काय मंदिर वगैरे. आम्ही हे इथपर्यंत आलेलो होतो. एवढंच पाहिलं होतं बाहेरचं आणि नंतर मग बाहेर चाललो गेलो होतो. आम्हाला मंदिर वगैरे बंद होतं म्हणून. पण एकदम जबरदस्त वाटलं तेव्हा. हे बघा. इथं पण फोटो काढलेला होता मी तिथे. एकदम जबरदस्त आहे. आणि इथं बघा सर्व सोबत आहे. सोबत डायरेक्ट भाई मध्ये एंट्रेस करतोय. इथं वाटतं आरती वगैरे. आणि बघा शिवतांडव पथकातले आमचे सर्व मित्र परिवार इथं बघा फोटोशूट वगैरे चालू आहे. आणि इकडे महादेवाचं रूप इकडे एकदम जबरदस्त म्हणजे नृत्य करताना एकदम आणि इकडे आमचे विजू दादा, मनीष दादा, बबलू दादा वगैरे सर्व आहे. विजू दादा काय म्हणता तुम्ही या मंदिराबद्दल? मंदिरात आम्ही सगळे दर्शनाला चाललोय आता. इकडे बघा सगळे मुलं मुली आम्ही सगळे दर्शनाला चाललोय. फुल एन्जॉय करतोय आम्ही डायरेक्ट. मंदिराचं वगैरे दर्शन घेतो. एक मंदिर आहे इथं. भाऊ आमचा गेलो. आणि इथं बघा आमचे निखिल दादा आहे इथं सर्व. एकदम जबरदस्त मंदिर आहे बघा. श्रीकृष्ण भगवान आहे इथे. आणि आता पुढच्या साईडला जातो आम्ही. मंदिर आहे बघा. अजून एक इकडे रामाचं मंदिर आहे मित्रांनो. इथे बघा मित्रांनो इथे पण देवाचं मंदिर आहे.
इकडे मंदिर आहे मित्र, इकडे इथं पण मंदिर आहे बघा. हे बघा मित्रांनो, आणि पाणी इतकं स्वच्छ आहे मित्रांनो की असं वाटतं की डायरेक्ट समुद्रात जे आकाशी कलरचं पाणी असतं ना, तर तसं डायरेक्ट एकदम. ते सुंदर मंदिर आहे एकदम. हे बघा मित्रांनो, इथं मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आता एवढे सगळे मंदिर आम्ही दर्शन केलेलं आहे एक 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 एक. आणि तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या ब्लॉगमधून. आणि तुम्ही तुमचं इथं नक्की यायला पाहिजे, नक्की मित्रांनो. आणि तुम्ही कधी आले असाल तर मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो नक्की. आणि मला कमेंट भरभरून सांगा डायरेक्ट मित्रांनो की तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन, कसा एक्सपिरियन्स होता. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगवेगळा असतो, दिवसाचा, सकाळचा, रात्रीचा वगैरे. तर मला नक्की सांगा मित्रांनो. चला गाईज, पुढे अजून दर्शन वगैरे घेऊन मंदिराचं. मित्रांनो एकदम जबरदस्त व्ह्यू इथं डायरेक्ट एक नंबर. असं पूर्ण सोन्याचं मंदिर आहे मित्रांनो एकदम. हे बघा पूर्ण पिवळं, जिथं नाही तिथं डायरेक्ट पूर्ण पिवळं शार, भिंती वगैरे, पिलर्स वगैरे दिसत आहे डायरेक्ट. आणि सगळं देवाला डेकोरेशन पण बघा, चेहरा डायरेक्ट पूर्ण असं वाटतं की डायरेक्ट पूर्ण हे म्हणजे गोल्डन सोन्यात एकदम जबरदस्त आहे. मंदिर आहे इथं पण एकदम जबरदस्त आहे बघा. इथं प्रत्येक झोका वगैरे देतो श्रीकृष्णांना. हे बघा मंदिर बघून घ्या मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे. खूप मन भरलं आहे या मंदिरात येऊन. एकदम युनिक वाटतंय खरंच. प्रत्येक मंदिरात वेगवेगळे म्हणजे जे काय म्हणत नाही का आपण अनुभव घेतो, वेगवेगळी आवड असते, डोळ्यांना निरीक्षण वेगवेगळे भेटते, तसं काही वाटतं डायरेक्ट. त्यांचं मंदिर आहे इथं पण सोन्याचं सारखंच आहे, पूर्ण डायरेक्ट पूर्ण गोल्डन थीम दिलेली आहे. खरंच असं वाटतं की पूर्ण सोन्याचंच आहे डायरेक्ट. आणि आम्ही फोटो वगैरे काढलेले सर्वांनी, एकदम जबरदस्त, एकदम जबरदस्त. एक एक पोज दिले एक जणांनी एकदम. हे बघा, ही आमचा फोटोग्राफर आहे इथे आरोही म्हणून. आणि तुम्हाला कधी फोटो काढायचे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा फक्त. आणि आमचे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून फ्रेंड्स इव्हेंटवाले, मॅनेजमेंटवाले. महादेवाच्या मंदिरात आलोय. हे बघा महादेवाची पिंड इतकी मोठी आम्हाला माहीत नव्हतं. डायरेक्ट आम्ही इथून ह्या साईडने इकडून बाहेर आलो आणि डायरेक्ट इथं पिंड दिसली. आम्ही डायरेक्ट एकदम म्हणजे आम्हाला वाटलं नाही की इतकी मोठी पिंड अशी इथे. देवाकडून इथून दर्शन वगैरे घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेले आहे आम्ही. आणि आता पुढे अजून जातोय. बापरे, आम्हाला ते मंदिर माहीत नव्हतं खरंच महादेवाचं. मी मूर्ती म्हणजे ते पिंड पाहिलं आणि मी डायरेक्ट पूर्ण शॉक झालो की डायरेक्ट की इथं पिंड
इतक्या म्हणजे असं रस्त्यात होते, पण ते एका साईडला वेगळ्याच रस्त्यात होते की हे जे मंदिर होते ना, मी हे मंदिर फिरलो पण ते दिसले नव्हते तेव्हा. मग मी परत फिरलो तिथे, मग मंदिर वगैरे दिसलं महादेवाचं. पण जबरदस्त आहे, रात्री अजून जबरदस्त मित्रांनो. खरंच रिॲलिटी सांगतो, तुम्ही वाटलं तर पूर्ण दिवस काढायचे येताना. त्यातून वगैरे दर्शन घेतलेलं. आता आम्ही डायरेक्ट बसच्या ठिकाणी जातो, एक एक जण डायरेक्ट. आणि इथं भजन चालू आहे, डायरेक्ट स्वामीनारायणांचं भजन चालू आहे. आणि संध्याकाळी आता इथं पाण्याचा लाईट शो असतो, एकदम पाहण्यासारखा असतो. पण आम्हाला तेवढा वेळ नाही, म्हणून आम्ही आता डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी जातोय. भैया आता कुठे जातो आपण? शनी पनोतीला जातोय आम्ही, तिथलं दर्शन घेतोय. आणि मग आम्हाला 2-3 दिवसात, उद्याच वाटतं संध्याकाळपर्यंत आम्हाला जळगाव जायचंय, पोचायचं. फोटो वगैरे आम्ही काढलेला आहे, इथे सगळे बसलेले होते. आता आम्ही इथं बसमध्ये चाललेलो आहे, आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललोय. चला मित्रांनो, जातोय बसमध्ये. बघा इकडे सर्वचे सर्व आहे, आणि इकडे बस मागच्या साईडला वगैरे शनी पनोतीच्या मंदिरावर आलोय आम्ही आता. चला मग तिथं काय जाऊया. पनोतीचं मंदिर आलंय, म्हणजे आपले काही वस्तू वगैरे असेल जुन्या वगैरे टाकायचे, कपडे वगैरे, चपला, इतर काही वस्तू असेल ती पनोती निघून जाते ह्या असं मंदिराचं सांगण्यात आहे. तर आता काही जणांनी वस्तू घेतल्या तर तिथं टाकायला जातं वाटतं. चला दर्शन वगैरे घेतो मी. इथं मंदिर आहे, हे इथं मंदिर आहे बघा. या सर्व वगैरे पूजा करावं लागते. इथं आता पूजा वगैरे केलेली आहे मी बघा. इथे हे बघा हनुमानाचं मंदिर आहे, आणि इकडे वरती डायरेक्ट माकड वगैरे बसलेले बघा. मग तुम्हाला दाखवतो मंदिर बघा डायरेक्ट. इकडून आम्ही नदीतून जातो त्या साईडला. इथं शनी पनोतीच्या मंदिरात आलो आम्ही. इथं नदीवर इथं वस्तू वगैरे जे पनोती असते ती नदीत टाकायची असते. इथं बघा किती कपडे वगैरे फेकलेले. इथं पनोती वगैरे जी टाकलेली सगळे, म्हणजे आपल्या घरात काही पनोती वगैरे राहत नाही, त्या सगळे वस्तू वगैरे टाकलेल्या आहे. वरती आलेलो आहे आम्ही. थोड्या गाडीत वगैरे जातो आम्ही, फोटोशूट करतो, थोडा फोटो काढतो आणि गाडीत बसतो. आता आम्ही आता जळगावला जातो जेवण करून. आम्ही हॉटेलला थांबलेले. पनीर भाजी वगैरे खातो, पनीरची भाजी आणि पोळ्या वगैरे खातो आम्ही. हे बघा इथे सर्वजण. आजचा शेवटचा दिवस आहे. आज जेवण वगैरे झालेलं आहे इथं हॉटेलला. आम्ही सगळे, काही जण खेळताय, काही जण खेळत नाही, आणि इथं पकडापकडी खेळताय सगळे. मुलं मुली पथकातले सगळे एन्जॉय करताय. आज पूर्ण नाईट आउट आहे, आज फुल एन्जॉय करतायत मित्रांनो. आणि इकडे निशांत आहे, निशांत खेळत नाही का? आणि बाकी तिकडे जेवण करताय पथक मॅनेजमेंट वाले, तिथं सागरदान ते जेवण करताय. इकडे मंदिरला मंगळ ग्रहाच्या मंदिरावर जातोय. चला काय आता इथं मंगळ ग्रहाच्या मंदिरावर आलो. इथं समोर मंदिर आहे, या साईडला दर्शनाला जातोय आता आम्ही.
हे बघा. मी आला ना तुझ्या इच्छा ब्लॉक मध्ये. आम्हाला काहीतरी बोल. ओम धनप्रदाय नमः. इकडे पूजा वगैरे होते, ज्यांच्या मंगळ ग्रहाची पूजा वगैरे करावं लागते. आणि इकडे दान वगैरे काही द्यायचं असेल, बुकिंग वगैरे करायचं असेल, सगळं तिथे. इथं पाणी प्यायची व्यवस्था वगैरे. आता नवीन आता काहीच नाही. आता इथं गार्डनमध्ये आलेलो. इथं मंगळग्रहाचं मंदिर आहे. इथं छोटंसं गार्डन वगैरे आहे, म्हणजे थोडंसं रिलॅक्ससाठी वगैरे, लहान मुलांना, फॅमिलीसाठी, पूर्ण सगळ्यांसाठीच आहे हे गार्डन. तर एकदम छोटंसं पण एकदम मस्त आहे. आणि फोटोशूटसाठी पण चांगलेलंच आहे इथं. हे बघा, इथं पण फोटोशूट मस्त. असं वाटतं की कुठेतरी एकदम वेगळ्या ठिकाणी आलो आहे डायरेक्ट. हे बघा, या मंदिर पण खूप वेळा येऊन गेलो मी, 3-4 वेळा. इथं पण खूप मस्त वाटतं. म्हणजे मी कधी कधी 2-3 तास थांबलेलो आहे. जसा वेळ भेटला तेवढा वेळ थांबलेलो आहे इथं मंदिरात. आणि इथं स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते. पूर्ण भारतभरातून इथं लोक येतात मंगळग्रहाच्या मंदिरातून. आता आम्ही मंदिरातून दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही बसमध्ये बसतो आणि डायरेक्ट जळगावला जातोय मित्रांनो. इकडे श्रीगंजी वगैरे घेता आम्ही उन्हाळ्यासाठी. ती चालते ना, ते आम्ही हे बघा अशी श्रीगंजी घेतोय. सर्वजण उतरले बसमध्ये, बस तिथं लागलेली आहे. आणि इकडे काका देत आहे आम्हाला सर्वजण. आता इकडे श्रीगंजी वगैरे घेतलेले आम्ही, उन्हाळ्यासाठी चांगले असते ना हे वगैरे. ते सर्वजण आम्ही मुलं घेतोय. तुम्हाला कधी आमच्या 5 दिवसाच्या ट्रिपचे कधी ब्लॉग आवडले असेल तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय गाईज. सबस्क्राईब नक्की करा.